दर रविवारी आपल्या आई बाबांसोबत गावाच्या बाजारात जायची. बाजारातील एक मिठाईच्या दुकानापाशी नेहमी राहायची आणि मिठाईचं छान वास यायचा. वाटण करायचे आणि लेखन एकदा जंगलात सिंहाची आणि बेटकांची भेट झाली. सिंहाने जंगलात मोठ्याने बळगुळ जोरात वाच. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला 15 ते 99 पर्यंतच्या कोणत्याही 5 संख्या लिहायला. दिवाळी मागची एक हुशार मुलगी होती. ती रविवारी आपल्या आई बाबासोबत हुशार मुलगी होती. ती दर रविवारी आपल्या आई बाबासोबत गावाच्या बाजारात जायची. बाजारातील एक मिठाईच्या दुकानापाशी ती नेहमी उभी राहायची आणि मिठाईचा छान वास यायचा. पाटी नावाची एक हुशार मुलगी होती. ती दर रविवारी आपल्या आई बाबांसोबत गावाच्या बाजारात जायची. बाजारातील एका मिठाईच्या दुकानापाशी ती नेहमी उभी राहायची आणि मिठाईचा छान वास जंगलात सिंहाची आणि बेडकाची भेट झाली. सिंहाने जंगलात मोठ्याने गर्जना केली. बेडकाला सिंहाचा आवाज नवीन म्हणून त्याने मोठ्या डराव डराव असा आवाज काढला. आणि नावाची एक हुशार मुलगी होती. ती दर रविवारी आपल्या आई बाबांसोबत गावाच्या बाजारात जायची. बाजारातील एका मिठाईच्या दुकानापाशी ती नेहमी उभी राहायची आणि मिठाईचा छान वास घ्यायची. ती दर रविवारी आपल्या आई बाबांसोबत गावाच्या बाजारात जायची. बाजारातील एका मिठाईच्या दुकानापाशी ती नेहमी उभी राहायची आणि मिठाईचा छान वास घ्यायची. शिक्षकांची नावाची एक हुशार मुलगी होती. ती दर रविवारी आपल्या आई बाबांसोबत गावाच्या बाजारात जायची. बाजारात ती दर रविवारी आपल्या आई बाबांसोबत गावाच्या बाजारात जायची. बाजारातील एका मिठाईच्या दुकानापाशी ती नेहमी उभी राहायची आणि मिठाईचा छान वास घ्यायची.